सावधान, हिलो मत, सामने देख। खड़े रहो, खड़े रहो। जय श्रीमान। श्रीमान गुजरात कीजिए। इसके बाद तिरंगे को सलामी दी जाएगी, इसलिए 2 बार सामने का सैल्यूट होगा। सभी लोग सैल्यूट करेंगे। परेड गिनती के साथ सैल्यूट। 1 2 3 1 और एक बार सैल्यूट होगा। परेड गिनती के साथ सैल्यूट। 1 2 3 1। इसके बाद जनरल सैल्यूट होगा। यहाँ पर मौजूद सभी लोग सैल्यूट करेंगे। जनरल सैल्यूट के साथ राष्ट्रगीत शुरू। जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंग। एक साथ राष्ट्रगीत शुरू। जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा। भीती न आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा। आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा। सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, करजा महाराष्ट्र माझा। काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी। पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी। दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निधळाच्या घामाने भिजला। देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही दास्त राखितो महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा। जय जय महाराष्ट्र माझा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा। सदा शक्ति सरसाने वाला, प्रेम सुधा बरसाने वाला। वीरों को हर्षाने वाला।
नाही म्हणजे गरम हवा वरती येईल त्यावेळेस पूरा प्रेम बाय गुंबाई से एडी मार्च दे चल कर चुके हैं।
पैसे देतात ना. भारताच्या अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या उपस्थित सर्व मान्यवर, हरिपटन मधील ग्रामस्थ, ग्रामपंचायत सर्व सदस्य, पदाधिकारी, प्रमुख पाहुणे, सर्व शाळांचे शिक्षक वृंद, सर्व विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी आणि गावातील सर्व नागरिक यांना प्रजासत्ताक दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.
शहराच्या शेजारच्या पन्हाळे या गावचे रहिवासी आहेत. आपल्या प्रशाळेचे माजी विद्यार्थी असताना त्यांनी SSC 80-81 ला या प्रशाळेतनं उत्तीर्ण केली. HSC 82-83 ला ते इथून पासआउट झालेले आहेत. त्यांनी 25 जून 1983 साली आर्मी जॉईन केलेली आहे व ते 30 जून 2000 साली आर्मीतून डिस्चार्ज झालेले आहेत. 17 वर्षे 5 दिवस असा त्यांचा एकूण सेवा कालावधी राहिलेला आहे. ते दफेदार हवालदार या रँकवर कार्यरत होते. त्यांचं युनिट 83 आर्म्ड रेजिमेंट या युनिटमध्ये ते कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळामध्ये ऑपरेशन विजय ही मोहीम त्यांनी फत्ते केली होती, जी भारत सरकारने कारगिल युद्धाच्या दरम्यान राबवली होती. त्यांनी त्यावेळी T-55 हा रणगाडा हाताळला होता. त्यानंतर ते सीएट टायर कंपनीच्या मुंबई येथे सिक्युरिटी ऑफिसर या पदावरती रुजू झाले व तिथून सेवानिवृत्त होऊन आज समाजकार्यामध्ये आपला हातभार लावत आहेत. आपल्या विद्यालयाला त्यांनी जवळपास 10,101 रुपयाची देणगी दिलेली आहे. म्हणजे असं ज्यांचं कर्तृत्व मोठं आहेच त्याचबरोबर दातृत्व सुद्धा मोठं आहे असे माजी सैनिक आपल्यास आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचा मित्रपरिवार सुद्धा खूप मोठा आहे. त्यांच्या 1981च्या SSC बॅचचे जवळपास सर्व मित्रमैत्रिणी त्यांना आठवत आहेत. तर असे हे मोठे व्यक्तिमत्व आज आपल्यास प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेलं आहे. हे आपण आपलं भाग्य समजूयात. हमारे विद्यालय का यह एनसीसी ट्रूप एकता और अनुशासन के लक्ष्य को सामने रखते गर्व से शानदार मार्चिंग करता हुआ सबसे आगे सार्जेंट श्रेयस बाविलकर तिरंगा लहराते और ट्रूप का नेतृत्व करते हुए, उनके पीछे कॉर्पोरल वैभव भिसे प्लाटून नंबर 1 का नेतृत्व करते हुए इस प्लाटून में कैडेट आर्या मौसमकर और कैडेट पूनम चांदिलकर मार्चिंग करते हुए नजर दिखाई दे रही है, जिनका सितंबर 2023 में कोल्हापुर में आयोजित किए हुए PRDC कैंप के लिए चयन हुआ था. इसी प्लेटून में पायलट गौरी सरवनकर, साहिल सेंगाले, अथर्व मोरे, पारस सिंधे और तुषार सेंगाले ड्रिल का शानदार प्रदर्शन करते हुए प्लेटून नंबर 2 का नेतृत्व करते हुए कॉर्पोरल अथर्व ऋषिकेश जाधव, जिन्होंने दिसंबर 2023 में केरल में आयोजित ऑल इंडिया ट्रेकिंग एक्सपीडिशन में शामिल होकर बेस्ट परफॉर्मेंस के लिए गोल्ड मेडल हासिल करके हमारे विद्यालय की शान बढ़ाई है. ड्रिल का शानदार प्रदर्शन करके यह एनसीसी ट्रूप अपने उचित स्थान पर कोच करते हुए जोरदार तालियों के साथ उनका अभिनंदन कीजिए.
प्रकाश नामदेव पाटील जे अग्निशमन दल मुंबई येथे कार्यरत आहेत, त्यांनी त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लेख लिहिला होता आणि त्या लेखामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एका देशसेवकाची सेवानिवृत्ती अशा आशयाचा त्यांनी लेख लिहिला होता। आणि मोरे साहेब ऑल इंडिया ट्रेकिंग कॅम्पसाठी या विद्यार्थ्याची केरळ येथे झालेल्या कॅम्पसाठी निवड झालेली होती। त्याचा ग्रामपंचायत सदस्य जयदीप देसाई यांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात येत आहे। यानंतर राज्यस्तरीय राज मनोहर कांबळे येत्या करण किशोर दळवी या विद्यार्थ्याची सुद्धा राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झालेली होती। त्याचा प्रतिनिधी म्हणून इथं सोहम कदम हा आर्या अनिल मोसमकर या विद्यार्थिनीने भारत सरकारतर्फे घेण्यात आलेल्या कला उत्सव 2024 या स्पर्धेमध्ये माध्यमिक विभागाची विद्यार्थिनी, संगीत विभागाची विद्यार्थिनी आहे। प्राजक्ता अभय ठाकूर देसाई हिने राज्यस्तरीय बालगंधर्व नाट्यगीत गायन स्पर्धेमध्ये शाल, श्रीफळ आणि रोख रकमेची बक्षीस असं या सन्मानाचं स्वरूप आहे। शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम अशा या सर्व विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून त्यांचा सन्मान करण्यात पंचक्रोशी प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी महेशजी गोळशुलकर आहेत, संचालक योगेश गोडवेही आहेत, जयदीप देसाई आहेत, गुरुप्रसाद शिंदे आहेत, या सर्व आणि त्यांचे बंधू गुरुप्रसाद शिंदे यांच्या माध्यमातून त्यांना सुद्धा पुष्प द्यायचं आहे। या दोघांच्या माध्यमातून त्यानंतर संदेश धुमाळे यांनी पेंढारकर सरांचा जो जन्मशताब्दी महोत्सव झाला त्या कार्यक्रमाला हरेपटण गावचे माजी सरपंच त्याचबरोबर हरेपटण पंच अक्षय तेली हा विद्यार्थी माजी विद्यार्थी आहे, माजी एनसीसी कॅडेट आहे आणि तो नेहमीच जवळजवळ मागील 5 वर्ष तो या एनसीसीच्या विद्यार्थ्यांना हा सन्मान स्वीकारायचा आहे। मी आजचे प्रमुख अतिथी मोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते ऋषिकेश जाधव यांना पुष्प द्यायचं आहे। त्याचबरोबरीने आपल्या प्राथमिक विभागाच्या शुभ हस्ते हा सन्मान होत आहे। विविध कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमासाठी नेहमीच असतो। त्याचबरोबरीने स्वतंत्र